हॅलो स्टुडंट, आज आपण इराचा सेशन नंबर 31 पाहणार आहोत. तर तुम्ही टायपिंग प्रॅक्टिस करून घ्यायची आहे. यामध्ये टायपिंग प्रॅक्टिस करत असताना वर्ड्स टाईप करायचे आहेत. त्याप्रमाणे टायपिंग करायची आहे, सेव्ह करायची आहे. टायपिंग झाल्यानंतर येस, आपली टायपिंग कंप्लीट झालेली आहे. नेक्स्ट पार्ट आहे सेल्फ पार्ट लर्निंग. त्यामध्ये मला 4 क्वेश्चन आहेत, तर ते स्टेप बाय स्टेप आपण सॉल्व्ह करूया. अशा प्रकारे आपले सिम्युलेशन क्वेश्चन कंप्लीट झालेले आहेत. सिम्युलेशन नंतरचा नेक्स्ट पार्ट आहे नॉलेज चेक. नॉलेज चेक मध्ये त्यामध्ये आपल्याला 10 क्वेश्चन 5 क्वेश्चन आहेत, तर ते आपण सॉल्व्ह करणार आहोत. अशा प्रकारे आपले नॉलेज चेक कंप्लीट झालेले आहे. नॉलेज चेक नंतरचा पुढचा भाग आहे डू इट युअर सेल्फ. तर डू इट युअर सेल्फ आपण स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करूया. डू इट युअर सेल्फ मध्ये 5 क्वेश्चन आहेत, तर ते आपण सॉल्व्ह करूया. इन द गिवन एक्सेल टेम्पलेट गो टू शीट नंबर 3. एक्सेल टेम्पलेट मध्ये आपल्याला शीट नंबर 3 मध्ये जायचे आहे. त्यामध्ये शीट नंबर 3 हे बघा, 1, 2 आणि 3 हे 3 नंबर शीट आहे. रॅप ऑल द टेक्स्ट रो नंबर 3 आणि या ठिकाणी रो नंबर 3 सिलेक्ट केलेली आहे आणि इथे रॅप टेक्स्टला क्लिक करायचे आहे. रॅप टेक्स्ट म्हणजे मल्टिपल लाईन्स मध्ये तो डेटा येतो. नेक्स्ट आहे चेक द स्पेलिंग एरर्स इन द डिस्प्लेड वर्कशीट. यूज रिव्ह्यू टॅब ग्रुपिंग ग्रुप स्पेलिंग. आता आपल्याला स्पेलिंग आणि ग्रामर चेक करायचे आहे, तर त्यासाठी रिव्ह्यू टॅब मध्ये जायचे. रिव्ह्यू टॅब मध्ये हा ग्रुपिंग ग्रुप आहे आणि यामध्ये स्पेलिंगला क्लिक करा. इथं चेंज ऑल. नेक्स्ट आहे चेंज द स्पेलिंग एरर इन द डिस्प्ले डॉक्युमेंट. यूज रिव्ह्यू टॅब ग्रुपिंग ग्रुप स्पेलिंग ऑप्शन. परत आपल्याला स्पेलिंग ग्रामर स्पेलिंग चेक करायची आहे. रिव्ह्यू टॅब मध्ये ग्रुपिंग ग्रुप स्पेलिंग ऑप्शन. तर इथे रिव्ह्यू टॅब मध्ये जायचे. या ठिकाणी हा ग्रुपिंग ग्रुप आणि स्पेलिंग चेंज इथे चेंज केले, चेंज ऑन. अशा प्रकारे आपले स्पेलिंग कंप्लीट झालेले आहे. चेक in the displayed document, change the page orientation to landscape. Use page layout tab, page setup group and orientation option. आणि याच्यामध्ये आपल्याला इथे पेज लेआउट टॅब मध्ये जायचे. त्यामध्ये ओरिएंटेशन आणि इथे लँडस्केपला क्लिक करायचे आहे. क्लिक करून सबमिट करा. लास्ट क्वेश्चन इन द गिवन वर्कशीट सिलेक्ट रो नंबर 7. 7 नंबर रो सिलेक्ट करायची आहे आणि इन्सर्ट 1 रो बिलो. आणि 7 नंबर रोच्या खाली एक आपल्याला रो इन्सर्ट करायची. मी 7 नंबर रो सिलेक्ट केली आणि इथे इन्सर्ट मध्ये जायचं आणि इथे इन्सर्ट शीट रोज यावरती क्लिक करा. अशा प्रकारे आपली डू इट युअर सेल्फ कंप्लीट झालेली आहे. डू इट युअर सेल्फ नंतर प्रोसेस फोलिओ मध्ये तुम्ही एक फाईल बनवून अपलोड करायची आहे. प्रोसेस फोलिओ नंतरचा नेक्स्ट पार्ट आहे सिम्युलेशन क्वेश्चन. यामध्ये 2 क्वेश्चन आहेत, तर ते आपण सॉल्व्ह करूया. चेंज द फॉन्ट ऑफ एंटायर वर्कशीट. यूज कॅनव्हा पेज लेआउट टॅब. फॉन्ट द्यायचा आहे, पण पेज लेआउट टॅब म्हणून इथे पेज लेआउट टॅबला क्लिक करा. यामध्ये फॉन्ट ग्रुप आहे.
ते फॉन्टला क्लिक करायचे. प्रोसेस नंतरचा नेक्स्ट पार्ट आहे सिम्युलेशन क्वेश्चन. यामध्ये आपण क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे. 2 क्वेश्चन आहेत. चेंज द फॉन्ट टू एंटायर वर्कशीट युजिंग कॅनव्हा पेज लेआउट टॅब. तर इथे फॉन्ट बदलायचा आहे, पण त्यासाठी पेज लेआउट टॅबला क्लिक करा. यामध्ये इथे फॉन्ट्स आहे आणि यामधून आपल्याला कॅनव्हा हेच फॉन्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे चेंज द पेज व्ह्यू टू लँडस्केप ओरिएंटेशन. म्हणजे पेजचं जे ओरिएंटेशन आहे ते चेंज करायचं आहे लँडस्केप. त्यासाठी सुरुवातीला पेज लेआउट मध्ये जावा, ओरिएंटेशन आणि लँडस्केप. अशा प्रकारे आपले सिम्युलेशन क्वेश्चन कंप्लीट झालेले आहे. सिम्युलेशन क्वेश्चन नंतरचा नेक्स्ट पार्ट आहे सेशन कंप्लीशन टेस्ट. यामध्ये 4 क्वेश्चन आहेत. कार्ड रीडर्स अँड बारकोड रीडर्स आर टाइप्स ऑफ स्कॅनर. Dash are widely used by retail stores to automate the process to check out the customer, to change product prices and to maintain inventory records. तर याच्यासाठी UPC युनिव्हर्सल प्रोडक्ट कोड हे वापरलं जातं. UPC Universal Product Code are widely used by retail stores to automate the process to check out customers, to change the product price and to maintain inventory records too. Next, UPC and Maxi code are 2 examples of computer hardware. हे false आहे. अशा प्रकारे आपले सेशन कंप्लीशन टेस्ट कंप्लीट झालेली आहे आणि आपला इरा सेशन नंबर 31 कंप्लीट झालेला आहे.